नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण कोणत्याही शासकीय भरतीची तयारी करत असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान म्हणजे चालू ज्या घडामोडी आहेत, या चालू घडामोडीचे जे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची हमखास तयारी जी आहे, त्या हमखास तयारी तुम्हाला या व्हिडिओमधून करून घेतली जाणार आहे आणि रोज तुम्हाला ज्या चालू घडामोडी आहेत त्याचे अपडेट तुम्हाला या आपल्या चॅनलवरून मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला आजच्या ज्या चालू घडामोडी आहेत याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला इथं निश्चितच मिळून जाणार आहे आणि तुमची तयारी इथं होणार आहे। फक्त 10 मिनिटाचा वेळ तुम्हाला इथं द्यायचा आहे। 10 मिनिटाच्या वेळामध्ये तुम्हाला दिवसभराच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्याचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व तुम्हाला इथं रोज पाहायला मिळणार आहेत। तर चला आज आपण सुरुवात करूया आपल्या चालू घडामोडीच्या आजच्या प्रश्न उत्तरांना। तर पहा, सर्वात पहिला प्रश्न जो आहे तो पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे। मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्स मध्ये या प्रश्नाचे उत्तर आहे ते उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। प्रश्न पहा काय आहे, भारतीय विमान विधेयक 2024 लोकसभेत कोणी मांडले? आणि ऑप्शन तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे। चला एक 10 सेकंदामध्ये सर्वांनी पटपट उत्तर द्यायचं आहे। कमेंट बॉक्स मध्ये तुमचं उत्तर पाहिजे की हे जे विधेयक आहे हे लोकसभेत कोणी मांडले, आणि याचं करेक्ट आन्सर आहे पहा इथं के राम मोहन नायडू यांनी काय केलेलं आहे, हे जे विधेयक आहे 2024 हे विधेयक मांडलेलं आहे। पुढचा प्रश्न पहा, लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक 2024 कोणत्या वर्षाच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे? आणि तुम्हाला इथं जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन ही स्क्रीनवरती दिलेले आहे। तुमचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नोंदवायचं आहे आणि याचं करेक्ट आन्सर आहे 1934 जे काही विमान कायद्याचं विधेयक आहे त्याचं काय करणार आहे, हे विधेयक जागा घेणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। पुढचा बघा प्रश्न, RBIच्या अहवालानुसार 2023 मध्ये विदेशातील भारतीयांनी किती लाख कोटी रुपये मायदेशी पाठवले आहेत? ऑप्शन तुमच्या समोर आहेत आणि गेस करा याचं करेक्ट उत्तर काय असणार आहे। आणि याचं करेक्ट उत्तर आहे 9.6 लाख कोटी रुपये मायदेशी पाठवलेले आहेत। पुढचा प्रश्न पहा काय आहे, महाराष्ट्र राज्य 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? बघा, महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती देण्यात आलेले आहेत, पडदिशी तुमचं उत्तर नोंदवायचं आहे आणि करेक्ट आन्सर पहा काय आहे, तर महसूल दिन म्हणून महाराष्ट्र राज्यात 1 ऑगस्ट हा साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे? आणि त्याचं जे ऑप्शन आहेत ते ऑप्शन तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहे आणि याचं करेक्ट उत्तर असणार आहे मित्रांनो, पहा काय आहे, 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हा पंधरवडा जो आहे तो महाराष्ट्रात महसूल पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येतो। पुढचा प्रश्न पहा, प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्या कोणत्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत? ऑप्शन तुमच्या समोर स्क्रीनवरती आहेत आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 1983च्या काय आहेत, त्या IAS अधिकारी आहेत। पुढचा प्रश्न पहा काय आहे मित्रांनो, आर्मी मेडिकल सर्व्हिसेस च्या पहिल्या महिला DG म्हणून कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन तुमच्या समोर आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर। करेक्ट आन्सर बघा काय आहे, लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या काय आहेत, आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला DG म्हणून निवड करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पहा काय आहे, टाइम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस 2024 यादीत भारताच्या किती स्थळांचा समावेश आहे? आणि इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत। तुम्हाला जर माहित असेल टाइम मॅगझिन मध्ये भारताच्या कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आलेला आहे तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये ते स्थळ सुचवू शकता, सांगू शकता। पाहूया तुमचं काय करेक्ट आन्सर आहे, आणि याचं करेक्ट आन्सर असणार आहे 2 स्थळांचा
टाइम मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस 2024 यादीत काय झालेली आहे, समावेश करण्यात आलेली आहे. पुढचा बघा, जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत आणि करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्यायचा आहे. तुमच्या जी मेंदू आहे त्या मेंदूला चालना द्यायची आहे आणि करेक्ट आन्सर द्यायचा आहे. बघा, करेक्ट आन्सर आहे याचं चीन. तुम्ही जर चालू घडामोडी वाचत असाल, बातम्या पाहत असाल, तर तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं निश्चितच देता येणार आहेत. पुढचा प्रश्न पहा काय आहे. लडाख मधील शिंकुनला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? बघा, शिंकुनला बोगदा आहे, त्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? ऑप्शन तुमच्या समोर आहेत मित्रांनो आणि याचं करेक्ट आन्सर आहे नरेंद्र मोदी. पुढचा प्रश्न पहा काय आहे. लडाख ते हिमाचल प्रदेश दरम्यान बांधण्यात येत असलेल्या शिंकुनला बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे? बघा, उद्घाटन झालं, त्याची लांबी किती किलोमीटर आहे हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतात आणि याचं करेक्ट उत्तर आहे 4.1 किलोमीटर एवढी त्या बोगद्याची काय आहे, लांबी आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे. मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? प्रश्न तुमच्या समोर आहे, ऑप्शन त्याचे तुमच्या समोर आहेत. कमेंट बॉक्स मध्ये पटपट उत्तर नोंदवायचं आहे आणि करेक्ट आन्सर आहे डॉक्टर जितेंद्र सिंह यांची मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आता पुढचा प्रश्न पहा काय आहे. याच्याच संदर्भातील हा प्रश्न आहे. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांना कोणत्या रोगावरील संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहे आणि उत्तर याचं काय आहे पहा. मधुमेह या रोगावरील संशोधनाबाबत त्यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो. देश आणि विदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? आणि ऑप्शन समोर, करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये देऊ शकता आणि याचं करेक्ट आन्सर आहे चेन्नई. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. देशातील पहिले अनाथ वकील कोण ठरले आहे, असा हा प्रश्न आहे. ऑप्शन तुमच्या समोर आणि याचं करेक्ट आन्सर आहे अश्विन आगवणे. हे पहिले अनाथ वकील ठरलेले आहेत देशातले, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि पुढचा प्रश्न संपलेला आहे आता. मित्रांनो, तुम्हाला असेच रोज नवीन नवीन प्रश्न पाहायचे असतील तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनलला लाईक करायचे, सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करायचे, म्हणजे असेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त प्रश्न तुमच्या भेटीला रोज येणार आहेत. तर भेटूया उद्याच्याला अशाच नव्या प्रश्न मालिकेबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.